जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, हर हर महादेव. उद्या दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या तर कशा द्यायच्या? आज रोजी एवढं मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे. उद्या दसऱ्यानिमित्त लोक सोनं वाटतात, सोनं खरेदी करतात. अरे आमच्या दावणीचं सोनंच हरवलंय रे. आमच्या दावणी ओसाड झाल्यात. दावणीच राहिल्या नाहीत, गोठे राहिले नाही, दावणी राहिल्या नाही, घर राहिलं नाही, काय राहिलं नाही. दसरा साजरा करायचा तर कसा साजरा करायचा? अत्यंत केविलवाणी आता परिस्थिती झाली आहे शेतकऱ्याची. त्या बिचाऱ्याचं सोनं म्हणजे आहे तरी काय? शेतकऱ्याची सोन्याची व्याख्या तरी काय आहे? शेतकऱ्याची सोन्याची व्याख्या आहे त्याची गुरंढोरं, गाया, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, पाळलेलं कुत्र, ही त्याची खरी संपत्ती. हे त्याचं खरं सोनं आहे. आज रोजी तो ह्या सोन्यापासून मुकला आहे. तो कसे रडतो आहे, केविलवाना होऊन रडतो आहे. कोणीतरी येईल, कोणीतरी सावरेल, कोणीतरी येईल, कोणीतरी सावरेल. आकाशाकडे पाहतोय, भगवंताकडे पाहतोय, विनवण्या करतोय. अरे माझं सगळंच गेलं रे. काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. लोकांचे दरोडे पडतात रे. लोकांचं सोनंही चोरीला जातं. अरे पण ते किती? इथं सोनं म्हणजे होतं का नव्हतं असा प्रश्न पडलाय. बरं ते सोनं निर्जीव असतं, हे सोनं सजीव होतं रे. हे सोन्याहून खूप मौल्यवान होतं, कारण त्याच्यात जीव होता, त्याला भावना होत्या. त्याची जमीन राहिली नाही, त्याचा गोठा राहिला नाही, घर राहिलं नाही. अरे दसरा साजरा करायचा तर कसा करायचा? त्याने फुलं आणायची तर कुठं कोणत्या दरवाजाला बांधायची? दरवाजाच राहिला नाही. त्यांनी रांगोळी काढायची तर ते घरच राहिलं नाही. धुवायला गुरं राहिली नाही रे. खूप अवघड परिस्थिती झाली आहे शेतकऱ्याची. केविलवाणी परिस्थिती आहे. या रे पुढं या, या पुढं या. हात जोडून विनंती करतो, या. समाजातील धनाढ्य लोकांनी पुढे या. ज्यांच्याकडे आहे, तुमचा वाटा आहे. हेच पुण्य कमवायचे दिवस आहेत. तुम्ही काहीतरी करू शकता. चारी धाम करण्यापेक्षा ह्यासारखं पुण्य दुसरं कुठंच नाही. तुम्हाला एखाद्याने सांगितलं असं हे देव करा, ते देव करा, तुम्हाला एवढं पुण्य भेटेल. पण त्याच्या 10 पटीने तुम्हाला आत्ता पुण्य कमवायचं आहे. त्याच्या गोट्यात गेलेली गाई, त्याला तुम्ही एक गाई घेऊन द्या, त्याला शेळी घेऊन द्या, त्याला कोंबड्या घेऊन द्या, त्याला बकरं घेऊन द्या, त्याचे त्याला बैल जोडी घेऊन द्या.